मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचा महापौर होणार आहे। मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाचा महापौर जाहीर होणार आहे। कारण सर्वसाधारण महिला प्रवर्ग या ठिकाणी जाहीर झालाय। तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर, अलका केरकर यांच्या नावाची चर्चा आहे। मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गातून महापौर घोषित केला जाणार आहे। त्यामुळे अनेक नावांची सध्या चर्चा केली जाते। सध्या 3 नावं चर्चेमध्ये आहेत। तेजस्वी घोसाळकर, राजश्री शिरवाडकर सोबतच अलका केरकर या 3 महिला नगरसेवकांची नावं चर्चेमध्ये आहेत। आरक्षणाची सोडत हा प्रक्रियेचा भाग असतो आणि त्या प्रक्रियेमध्ये जे काही आरक्षण सोडत झाली ती कायद्यानुसार, परंपरेनुसार, नियमानुसार झाली आहे आणि आता नियमानुसार महायुतीचा महापौर मुंबईत बसेल, वाजत गाजत बसेल, मुंबईकरांच्या आशीर्वादाने बसेल, मराठी माणसाच्या सेवेसाठी बसेल, संपूर्ण मुंबईच्या विकासासाठी बसेल। महायुतीचा महापौर डौलाने बसेल। परंपरा बदलण्याची गरज काय मला कळते पहिलं काय गरज भासते। यांच्या गरजा सुद्धा सत्तेच्या दृष्टिकोन ठेवून केल्या जातात। त्या गरजा असतात काय बदललं पाहिजे, काय केलं पाहिजे। उद्धवजींनी वॉर्डची संख्या वाढवण्याचा विचार केला होता, लोकसंख्या बळकता तुम्ही नाही करू दिलात। लोकसभेची संख्या वाढवायचं मात्र नक्की ठरलेलं आहे। मग महापालिकेची का नाही वाढवायला दिली, का अधिक जागा नको। मुंबई महापालिकेतलं क्षेत्र पाहता लोकसंख्या इतकी भयानक झालेली, आता 2-2.5 कोटीच्या घरात झाली। त्यांचे प्रतिनिधी त्या प्रमाणात असायला हवेत असा विचार का येत नाही, हाही प्रश्न आहे।